वैकुंठ चतुर्दशी. कार्तिक शुद्ध चतुर्दशीला वैकुंठ चतुर्दशी म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूंनी शिवजींची महापूजा करून त्यांना 1000 शुभ्र कमळे वाहिली. पण ऐनवेळी एक कमळ कमी पडले म्हणून त्यांनी आपले एक नेत्रकमळ अर्पून तो संकल्प पूर्ण केला. त्या भक्तीने प्रसन्न झालेल्या शिवजींनी त्यांना सुदर्शन चक्र प्रदान करून जे लोक कार्तिक शुद्ध चतुर्दशीला मणिकर्णिकेत स्नान करून माझे ध्यान करतील त्यांना वैकुंठ प्राप्ती होईल असा वर दिला. आणि तेव्हापासून ही तिथी वैकुंठ चतुर्दशी म्हणून प्रख्यात झाली. शिव आणि विष्णू ही एकाच परमात्म्याची कार्यपरत्वे प्रकटलेली 2 रूपे असली तरी लोकांमध्ये त्यांच्याविषयी भेदभाव आहे. हा भेदभाव दूर करण्यासाठी शास्त्राने या दिवशी करायचे एक व्रत सांगितले आहे. या व्रतात दिवसभर उपवास व सायंकाळी हरिहरांची पूजा करतात. या दिवशी त्या दोघांचे ऐक्य असते. एरवी शिवजींना तुळस आणि विष्णूंना बेल वर्ज्य असला तरी या दिवशी ती अट नसते.